हरे कृष्ण. आय होप यू ऑल आर फाईन अँड डुईंग वेल. सो आज आपण एक लव रीडिंग बघत आहोत की तुम्ही वाट बघत आहात. ओके ओके सो मेल फिमेल जे पण हे रील्स बघत आहेत, तुम्ही वाट बघत आहात तुमचं पार्टनर परत येईल की नाही. पण रियालिटी काय आहे, ह्याच्या मागचं सत्य काय आहे हे जाणून घेऊया आपण. ओके, तुमचं क्वेश्चन काय आहे की तुमची पार्टनर तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येईल की नाही. तुम्ही वाट बघत आहात है ना. सो काय आहे रियालिटी तुमच्या पार्टनरची ॲक्च्युली. एकतर तुमचे पार्टनर त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये फार डिस्टर्ब्ड आहेत. त्यांच्या आयुष्यात काहीतरी घटना अशी घडली ज्याच्यामुळे ते थोडे त्रासात आहेत. अगेन तुम्हाला कमिटमेंट देताना फार विचार करावा लागते की पुढे काय होणार, हे सिक्युअर्ड आहे की नाही, हा पण एक विचार आहे. ओके, स्वतःच्या इमोशन्सला सॉलिड कंट्रोल करतात. कुठेतरी तुमच्याशी इमोशनली कनेक्टेड आहेत, नो क्वेश्चन अबाउट इट. पण येस, आपल्या भावनांना ते खूप सुंदर पद्धतीने कंट्रोल करत आहेत. बॉटम ऑफ द डेक, व्हील ऑफ फॉर्च्यून, तुमच्या दोघांचं कनेक्शन कदाचित पास्ट लाईफमध्ये असेल किंवा तुमच्या दोघांचं ह्या वेळेला एकत्र येणं हे कार्मिकसुद्धा असू शकतं. सो तुम्ही वाट बघताय ते परत येतील की नाही, पण रियालिटी काय आहे है ना. डिवाईन प्लीज काय. ओके, इथे तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्या लाईफमध्ये अजून कोणतरी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे किंवा अजून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एकतर त्यांना त्यांचे प्रायोरिटी जास्त फायनान्सेसला आहे, पैशांना आहे, मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये आहेत, पैसा जमवण्यामध्ये लागले आहेत, घर बनवण्यामध्ये लागले आहेत किंवा करिअरमध्ये इन्वॉल्ड आहेत, किंवा तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्या लाईफमध्ये अजून कोणतरी बेस्ट विश करणारा फ्रेंडसुद्धा आहे ज्याचं ऐकलं जातं. लेट्स सी व्हॉट्स रियालिटी लव्ह लाईफची. लवर्स. सो हे एक सोल कॉन्ट्रॅक्ट आहे तुमच्या दोघांचं, जे कंप्लीट करण्यासाठी तुम्ही एकत्र आला आहात आणि कदाचित ते कंप्लीट करत आहात. कारण की सोल कनेक्शन कॉन्ट्रॅक्ट इझी नसतात. रिलेशनशिपमध्ये थोडेसे इश्यूज येऊ शकतात. व्हॉट्स रियालिटी. तुमच्यासारखा पार्टनर मिळावा ही त्यांची एक विश आहे. कारण की तुमच्यामध्ये जे हॅपीनेस, इमोशनल चैतन्य आहे ते त्यांना प्रिय आहे. अँड व्हॉट नेक्स्ट, व्हॉट्स रियालिटी. सी मून कार्ड. ओके, इट्स अ क्लिअर इंडिकेशन की त्यांच्या लाईफमध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणतरी गोष्ट आहे ज्याला ते जास्त प्रायोरिटी देतात. तुमच्याशी इमोशनली कनेक्टेड आहेत पण इन्सिक्युअर फील करतात. फिअर, एन्झायटी आहे, डाऊट्स आहे, क्लॅरिटी नाही, टेन्शनमध्ये आहेत, रात्री कदाचित झोप लागत नाही, पैशांचा